हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्स मध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज हॉल किंवा क्लिनिंग किंवा कुकिंग वगैरे असं काहीच मी शेअर करत नाहीये. आता वेडिंग सीझन आहे, तर म्हटलं माझ्याकडचं काही कलेक्शन आहे, सुंदर असं कलेक्शन आहे नेकलेसेसचं. तर पुन्हा असे सेट्स आहेत माझ्याकडे, तर ते तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं, जेणेकरून तुम्हाला काही छोट्या मोठ्या आयडियाज मिळतील माझ्याकडून. तर कारण की बऱ्याचदा आपण वेडिंगसाठी शॉपिंग करायला जातो, म्हणजे जवळचं नातेवाईकांचं लग्न असेल आणि आपल्याला शॉपिंग करायची असेल, पण आपला थोडा गोंधळ होतो की आपण काय घ्यायचं, नेमकी कुठली डिझाईन ट्रेंडमध्ये आहे, किंवा मग कुठल्या साडीवर काय शोभून उठेल. तर आपण थोडेसे गोंधळतो आणि मग मार्केटमध्ये ना सगळी दुकानं आपण उलथापालथ करतो, पण आपल्याला आवडेल तसं काही मिळत नाही, कारण ते इथं नसतं. तर म्हटलं थोडंसं तुमच्या डोक्यामध्ये ते फिट बसावं, किंवा मग तुम्हाला काही आयडियाज मिळावी, म्हणून म्हटलं चला माझं काही कलेक्शन तुमच्यासोबत शेअर कर. ज्या ज्या वस्तू मी ऑनलाईन घेतल्या आहेत ना, त्या नक्कीच तुम्हाला मी इथे टॅग करून देईल. ते तुम्ही घेऊ शकतात ऑनलाईन जर तुम्हाला आवडलं तर. आणि काही गोष्टी ऑफलाईन देखील मी घेतल्या आहेत, तर तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला मी जर मला ते ऑनलाईन जर मिळत असेल तर तेही मी टॅग करून देईल. तर सगळ्यात पहिले ना, ही माळ तुम्ही बघू शकता. तर ही तुम्ही सुंदर अशा पैठणीवर किंवा मग सिल्कच्या एखाद्या साडीवर तुम्ही ही वेअर करू शकता. जर तुम्ही वेडिंगमध्ये सिल्कची साडी नेसण्याचा विचार करत असाल ना, तर त्यावर ही खूप सुंदर ही नेकलेस तुम्हाला खूप सुंदर वाटेल. याला लक्ष्मी माळ किंवा मग हां, कदाचित लक्ष्मी माळ म्हणतात. काय म्हणतात ते मला आता कन्फर्म लक्षात नाही येते, पण खूप सुंदर आहे. जवळून तुम्हाला दाखवते. तर असे छान इथं सगळे लक्ष्मीचे हे छोटे छोटे कॉईन्स आहेत. अशी ही डिझाईन आहेत, खूप सुंदर डिझाईन आहे. मी जवळून सुद्धा तुमच्यासोबत हे शेअर करते. खूप सुंदर दिसते ही जी माळ आहे ना, मी खूप वेळा वेअर केली आहे. आणि खरंच फक्त ही एक माळ जरी घातली ना तुम्ही, आणि छान असे राऊंडवाले गोल्डचे जे कानातले ते घातले, की तुमचा लुक पूर्ण कम्प्लीट होईल. तुम्हाला फार काही घालण्याची गरज नाही. फक्त एखादं छोटंसं असं मंगळसूत्र घालायचं आणि त्यावर ही माळ घालायची आणि टॉप्स घालायचे, कम्प्लीट तुमचा लुक होईल. आणि बघा, 45 नंतर ना आपल्याला फार काही असं मेकअप किंवा मग खूप जास्त हेवी दागिने वगैरे सूट होत नाही, किंवा आपण घालतच नाही. तर त्यावेळेस ना हे खूप छान आहे. सिंगल एक माळ घालायची, टॉप्स घालायचे, मस्त लुक होतो. हातामध्ये हिरव्या बांगड्या आणि त्यामध्ये दोन अशा पाटल्या आजूबाजूला घातल्या की झाला तुमचा लुक. तुम्हाला फार काही घालायची गरजच नाही. तर ही माळ माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते अगदी. आणि म्हणजे तिची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. अगदी ओरिजिनल गोल्डला देखील ती मागे टाकेल, आणि अक्षरशः ओरिजिनल गोल्ड सारखीच दिसते. काही दागिने जे असतात ना पिवळट दिसतात, तशी ही नाहीये. ही अगदी सोन्यासारखी दिसते, बघू शकतात. कोल्हापुरी साज हा प्रत्येक महिलेचा आवडीचा आहे. पण मग तो ना नवरीवर पूर्ण जो साज आहे तो नवरीवर छान दिसतो. प्रत्येक जण तो पूर्ण साज घालू शकत नाही. तर त्यातला एखादी नेकलेस आपण नक्कीच वेअर करू शकतो. कारण तोही इतका म्हणजे भरगच्च असतो की दुसरं तुम्हाला काही वेअर करायची गरज नाही. तर मी हा आधी पण शेअर केला होता, जेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन करून आले होते ना, तेव्हा मी तिथून खरेदी केला होता आणि दाखवला सुद्धा होता. तर हा कोल्हापुरी साज मधला नेकलेस देखील खूप सुंदर आहे. तर हा कोल्हापुरी जो साज मधला सेट मधला जो हा नेकलेस आहे ना, हा सुद्धा तुमचा लुक कंप्लीट करतो. बघू शकतात पॅटर्न किती सुंदर आहे. आणि हा पूर्ण असा हा नेकलेस आहे.
आणि जी काही मी ही ज्वेलरी घेतली आहे ना, ही काही महाग नाही आहे, अजिबात महाग नाही आहे. ऑफलाईन सुद्धा तुम्ही शॉपमध्ये सर्च करू शकता, तुम्हाला नक्कीच मिळेल. अगदी 200-250च्या आतच तुम्हाला ह्या सगळ्या ज्वेलरी मिळतील. पण आपण जर तुम्ही थोडीशी कॉस्टली घेतली, चांगल्या क्वालिटीची तुम्हाला मिळेल, तर मग 2 पैसे गेले तर चालतात. पण क्वालिटी चांगली मिळते म्हणजे ते खूप दिवसापर्यंत त्याची जी पॉलिश आहे ना, ते टिकून राहते. जशी मी मगाशी माळ दाखवली, त्याची पॉलिश खूप सुंदर आहे. मला ती घेऊन जवळजवळ 2 वर्ष झाले असतील, पण अजूनही त्याची पॉलिश गेली नाहीये, जशाच्या तसं आहे. खूप छान आहे. तर ही जर मला ऑनलाईन मिळाली तर तुमच्यासोबत शेअर करेल, आणि ऑफलाईन तर तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाईल. तर हे आणि तुम्ही छान एक छोटे जे टोंगल म्हणतात ना, झुमके, ते झुमके तुम्ही घालणार आणि त्यावर हा सेट घालणार आणि असं छोटंसं एक मंगळसूत्र. आणि जसं मगाशी सांगितलं मी, बांगड्या हिरव्या किंवा लाल बांगड्या आजूबाजूला पाटल्या, की तुमचा लुक कंप्लीट होतो. फार काही घालण्याची गरज नाही, कारण हा जो नेकलेसच आहे ना, हा आपला लुक छान असं कंप्लीट करून देईल. आता तुमच्यासोबत मी शेअर करते आहे ते साऊथ इंडियन टाईपचे काही हे नेकलेसेस, खूप सुंदर आहेत. तर हा पूर्ण एक सेट आला होता. यामध्ये कानातले देखील आहेत आणि एक थोडासा लॉंग नेकलेस आहे आणि थोडासा एक शॉर्ट नेकलेस आहे. तर दोघेही तुमच्यासोबत मी शेअर करते. म्हणजे एक चोकर आहे आणि एक सुंदर असा नेकलेस आहे. हा बघू शकता तुम्ही, असं सुंदर नेकलेस आहे. हा मी ऑनलाईन घेतलेला होता. याचं पेंडंट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. एक साऊथ इंडियन टाइप हा नेकलेस आहे. बघू शकता, सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि हा मी ऑनलाईन घेतलेला आहे. तुम्ही जर एखादी कांजीवरम साडी नेसत असाल किंवा कांचीपुरम साडी नेसत असाल ना, तर त्यावर तुम्हाला एक साऊथ इंडियन लुकच खूप छान दिसेल. तर तो करण्यासाठी तुम्ही हा असा नेकलेस नक्कीच घेऊ शकता. किंवा मग तुम्ही महाराष्ट्रीयन लुक करत असाल ना, तरी त्यावर देखील हा नेकलेस खूप छान दिसेल. आणि यासोबत हा छोटा चोकर देखील आहे. सेम डिझाईन आहे. पण जर तुम्हाला एखाद्या वेळेस फक्त चोकर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात, आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस दोघी घालायचे असतील, दोन्ही वेअर करू शकतात, किंवा एखाद्या वेळेस मोठा नेकलेस वेअर करू शकतात. तर आपण आपल्या लुक प्रमाणे आपण ते घालू शकतात. तर हा आहे छोटासा असा चोकर. सेम डिझाईन आहे, जसं मी म्हटलं की अगदी सेम टू सेम आहे. अगदी सेम नेकलेस आहे दोघही. त्याच्यासोबत हे झुमके आले आहेत. सेम डिझाईन आहे, खूप सुंदर असे हे झुमके आहेत. हे झुमक्याशिवाय ना हा सेट देखील पूर्ण कंप्लीट होत नाही. तर तुम्ही ह्या झुमक्यासोबतच हा नेकलेस घाला. हा देखील मी ऑनलाईन घेतलेला आहे. तुम्ही नक्कीच याला घेऊ शकता, मी टॅग करून देईल. अजून एक सेट तुमच्यासोबत मी शेअर करते. आता हल्ली याची खूप फॅशन आहे. याला मी अजून वेअर केला नाहीये. हा पहिल्यांदा मी ओपन करते. हा असा नेकलेस सेट आहे, बघू शकतात. चंद्रकोर डिझाईन मध्ये आहे आणि याचे कानातले देखील खूप सुंदर असे चंद्रकोर आहेत. खूपच सुंदर आहे. आणि यामध्ये पिंक आणि ग्रीन डायमंड लागलेले आहेत. तर तुम्ही पिंक साडीवर किंवा मग ग्रीन साडीवर, दोघांवर ते सुद्धा वेअर करू शकतात. एखाद्या रेड साडीवर सुद्धा वेअर करू शकतात. खूप सुंदर आहेत, बघू शकतात याची डिझाईन. आणि याची आता खूप फॅशन आहे, ट्रेंडिंग आहे.
तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. याचे कानातले देखील सेम आहे. खूप सुंदर वाटतो हा नेकलेस. मी तुम्हाला ना पर्सची ज्वेलरी दाखवते की तुम्ही काय वेअर करू शकता, कुठल्या प्रकारची तुम्ही घेऊ शकता. असा एखादा लॉंग पीस तुम्ही मोत्यांचा वेअर करू शकतात. याचं तुम्ही पेंडनची डिझाईन बघू शकता. डबल पेंडन आहे आणि खूप सुंदर दिसतो असा हा बघू शकतात. याला मध्ये मध्ये ना छान असे खडे लावलेले आहेत, डायमंड लावलेले आहेत. पूर्ण असा हा नेकलेस आहे. वन ऑफ द फेवरेट आहे माझा. मला खूप आवडतो हा नेकलेस. कुठल्याही सिल्कच्या साडीवर घालायला खूप छान वाटतो आणि हा तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. असं ऑफलाईन सुद्धा मिळून जाईल तुम्हाला शॉपमध्ये, ऑनलाईन सुद्धा. तर जर तुम्ही एखादा म्हणजे विचार करत असाल की तुम्हाला पर्सची ज्वेलरी म्हणजे वेअर करायची आहे यावेळेस एखाद्या वेडिंगमध्ये, तर असा हा नेकलेस तुम्ही नक्कीच घेऊ शकता. एक लॉंग पीस पुरे होतो. खूप सुंदर अशी याची डिझाईन आहे. एक पूर्ण सेट मी ऑनलाईन घेतला होता आणि म्हणजे त्यामध्ये ना लॉंग पीस देखील आहे, चोकर सुद्धा आहे. चोकर नाही म्हणता येणार त्याला, मोत्यांचं ठुशी आहे आणि कानातलं सुद्धा आहे, नथ सुद्धा आहे त्यामध्ये. आधी तुम्हाला ना त्याची ठुशी दाखवते. ही त्याची ठुशी आहे. जी आपली पारंपरिक आहे ना ती मोत्यांमध्ये जी ठुशी आपण तीच घ्यायची. म्हणजे मोत्यांचे जे काही दागिने आहेत ना ते पारंपरिकच घ्यायचे, तर ती नऊवारीवर किंवा मग आपल्या पैठणीवर खूप छान दिसतात. फार काही त्यामध्ये ना तुम्ही म्हणजे कलेक्शन करायला जाऊ नका किंवा फार सर्च करू नका किंवा फार काही एक्सपेरिमेंट देखील नका करू. मी तर म्हणेल नऊवारी किंवा मग एक पैठणीवर एक पारंपरिक जे मोत्यांची ज्वेलरी असते ना तेच वेअर करा. तर ती अशा प्रकारची असते. त्याची जी ठुशी आहेत ना ती अशी असते, अगदी पारंपरिक असतं. याची ही एक कॉमन डिझाईन आहे, पण हीच खरं तर छान दिसते. असं हे मंगळसूत्र आहे मोत्यांचं. हे देखील मी आधी शेअर केलं होतं. बघू शकता खूप सुंदर मंगळसूत्र आहे आणि हा सेट पूर्ण कंप्लीट यामुळेच होतो. तुम्ही जर ही ठुशी घालाल आणि हे मंगळसूत्र पूर्ण घालाल ना मोत्यांचा, तर पूर्ण लुक त्याचा कंप्लीट होतो, कारण तो सेटच तसा आहे आणि अशी सुंदर अशी ही डिझाईन आहे. तुम्हाला जर असं मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही आता मगाशी मी दाखवलेला हा नेकलेस देखील तुम्ही घालू शकतात ठुशी सोबत. आणि हे मंगळसूत्र जे त्याच्यासोबत आलेलं आहे ते देखील तुम्ही घालू शकतात. पण एखाद्याला मोत्यांमध्ये नको असेल मंगळसूत्र तर मगाशी दाखवलं तसं लॉंग पीस देखील तुम्ही घालू शकतात. हे आहे त्याचे कानातले. सुंदर डिझाईन आहे. अगदी ते जे काही मंगळसूत्र आहेत ना खाली तसेच सेम हे कानातले आहे. म्हणजे पूर्ण हा सेट घातल्यावरच तुमचा लुक कंप्लीट होईल. आणि नऊवारीवर देखील हा सेट पूर्ण खूप छान दिसेल पूर्ण घातल्यावर. यासोबत ही नथ आलेली आहे. सुंदर आहे, छोटीशी अशी नाजूकशी नथ आहे.
अजून एक मी एक नेकलेस तुमच्यासोबत शेअर करते. हा तर माझ्याकडे एक जवळजवळ 2.5-3 वर्षापासून आहे, पण खूप सुंदर दिसतो. मला एखादी सिंपल साडी वेअर करायची असेल डिझायनरमध्ये, पण तेही सिंपल, तर त्यावर हा एक नेकलेस खूप सुंदर वाटतो. बाकी काही वेअर केलं नाही तरी चालतं. तर ग्रीन आणि रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे. इथं व्हाईट मोती आहेत, इथं रेड आणि ग्रीनचे ते रुबीचे स्टोन असतात ना, ते आहेत, बघू शकता तुम्ही. हा पण मी मिशोवरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याची ना अजिबात पॉलिश वगैरे कुठेच गेलेली नाहीये. जशाच्या तसा आहे जेव्हापासून मी घेतलेला आहे. खूप चांगली क्वालिटी मला मिळाली होती आणि आता हा कदाचित अवेलेबल नाही आहे, म्हणजे मिळतच नाहीये तो. खूप सुंदर आहे. जर मला मिळाला तर मी नक्कीच टॅग करेल, किंवा याच्यासारखा एखादा पीस असेल तर. मला हा प्रचंड आवडलेला आहे आणि अजूनही आवडतो. बऱ्याचदा मी एवढे सगळे पीस न घालता फक्त हा पीस घालते. खूप सुंदर वाटतो. तुमच्या एखाद्या सिंपल साडीला देखील असा रिच रॉयल लुक तो हा देत असतो हा सेट. कधी कधी आपल्याला वाटतं ना की आपण आपण काही घालतोय ते खूप असं छान लेअरवाला असावं, भरगच्च असावं, पण आपल्याला त्याचा त्रास नको, ते हेवी वाटायला नको, पण दिसायला सुंदर वाटावं. त्यासाठी असे सेट तुम्ही तुमच्याकडे असायलाच पाहिजे. लेअरमध्ये 2 किंवा 3 लेअर मधले सेट तुम्ही नक्कीच तुमच्याकडे ठेवू शकतात, घेऊन ठेवू शकतात, किंवा एखाद्या वेडिंगला तुम्ही वेअर करू शकतात, एखाद्या फेस्टिवलला देखील वेअर करू शकतात. गोल्ड झालं, त्यानंतर पर्ल्सची ज्वेलरी झाली. आता मी तुम्हाला दाखवते डायमंड मध्ये. तर खूप सुंदर असा नेकलेस आहे माझ्याकडे. एखाद्या तुम्ही वेडिंग रिसेप्शन अटेंड करायला जात असाल आणि तुम्ही एखादी डिझायनर साडी वेअर केली असेल, किंवा एखादी बॉलिवूड रिप्लिका साडी तुम्ही जर वेअर केली असेल ना, तर त्यावर डायमंड ज्वेलरी एक नंबर, म्हणजे अगदी म्हणजे परफेक्ट आहे. तुम्ही त्यावर गोल्ड किंवा मग पर्ल्स वगैरे अजिबात ट्राय करू नका. डिझायनर साडीवर तुम्ही फक्त आणि फक्त डायमंडची ज्वेलरी वेअर करा, किंवा मग रुबीची ज्वेलरी वेअर करा. खूप सुंदर दिसते, कम्प्लीट लुक होतो. फक्त हा सिंगल नेकलेस, याचे हे कानातले, आणि मग हातामध्ये सुंदर ब्रेसलेट, एका हातामध्ये घड्याळ, आणि खूप छान असा कम्प्लीट तुमचा डिझायनर साडीवरचा हा लुक ना कम्प्लीट होईल. खूप छान दिसेल तुम्हाला. मग तुम्ही कुठल्याही एजच्या असो, तुम्ही तरुण असो, 40शीतला असो किंवा 50शीतला असो, तरी पण असं सेट तुम्हाला छान दिसेल. कारण हे नाजूक आहेत, फार असे मोठे डायमंड वगैरे नाहीये यामध्ये. तर आपल्यासाठी ते देखील असा हा सुंदर नाजूक सेट योग्य आहे, परफेक्ट आहे. नेक्स्ट सेट देखील बघू शकता तुम्ही, असं कुंदन आणि डायमंडचं आहे, ज्यामध्ये खाली असं मरून कलरचं हे कुंदन आहे, इथे देखील कुंदन आहे, आणि कानातल्यांमध्ये देखील कुंदन आहे. याला मांगटिका देखील आहे. जर एखाद्या वेळेस तुम्हाला मांगटिका वेअर करायचं असेल तर मांगटिका देखील तुम्ही लावू शकता. तर असे सेट देखील खूप सुंदर वाटतात, सिंपल आणि सोबर, आणि आपल्या लुकला कम्प्लीट करतात हे सेट देखील. फार काही तुम्हाला ज्वेलरी घालायची नसेल तर हे छान आहेत. तर ते ड्रेसवर देखील तुम्ही वेअर करू शकतात. असे सेट देखील तुमच्याकडे असायला हवे, म्हणजे जर काही नाही सुचलं ना, सरळ हे उचलायचं आणि घालायचं. पण हे देखील डिझायनर साडीवर खूप छान दिसतं, किंवा एखादी सिंपल तुम्ही हळदीच्या वेळेस एखादी सिंपल शिफॉनची साडी नेसत असाल, किंवा मग एखादी मामुली वर्क वगैरे एम्ब्रॉयडरी वगैरे असेल तुमच्या साडीमध्ये, तर तेव्हा असे सेट ना खूप छान दिसतात. माझा सगळ्यात फेवरेट नेकलेस मी शेअर करते. मागच्या वर्षी पुतणीचं लग्न होतं ना, तेव्हा मी हे दोन्ही सेट घेतले होते, जो मगाशी दाखवला आणि आता दाखवते.
तर हा मी वेअर केला होता माझ्या छान अशा पिस्ता ग्रीन साडीवर. खूप सुंदर वाटत होता. सिंगल पीस घातला होता फक्त आणि फक्त एवढाच पीस घातला होता. आणि यावर डायमंडची बँगल जर असेल ना तर तुमचा खरंच नक्कीच एक पूर्ण परफेक्ट लुक होऊन जातो. पूर्ण परफेक्ट तुमचा एक हा सेट होऊन जातो. तर छान असा याचा नेकलेस आहे. याचं पॅन्डंट देखील मला खूप आवडतं. फार काही असं वजनदार नाहीये, हेवी नाहीये, खूप लाईट वेट आहे. आणि ह्याचे कानातले देखील खूप सुंदर आहे. त्याला लांब कानातले नको असतात पण हे फार असे लांब नाहीये. खूप छान आहे, सुंदर आहे, मला खूप आवडलं आहे. आणि याची देखील जी फिनिशिंग आहे ना खूप छान आहे. तुम्हाला मी एक टिप देईल की आपण ज्वेलरी जशी आणतो ना, म्हणजे ज्या सेटमध्ये म्हणजे एखाद्या त्यांनी पॉकेटमध्ये दिलेली असते किंवा एखाद्या डबीमध्ये दिलेली असते किंवा एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळलेली असते, ती जशी असते ना तशीच ज्वेलरी तुम्ही ठेवा. आणि जेव्हा आपण म्हणजे एखाद्या पार्टीत किंवा लग्नात वगैरे वेअर करून जातो तर आल्यानंतर तशीच्या तशी काढून तिला परत त्यामध्ये ठेवू नका. थोडी म्हणजे त्याला हवेमध्ये ठेवा. त्या ज्वेलरीला थोडीशी मोकळ्या हवेत ठेवा. आपला जो काही घाम लागला असेल तसंच ठेवून द्यायचा. आणि नंतर मग थोड्या 1-2 तासांनी किंवा मग दुसऱ्या दिवशी त्याला कॉटनने थोडा क्लीन करून घ्यायचा. फक्त त्याचा जो घाम वगैरे जे असेल ना फक्त कोरड्या कॉटनने तुम्ही पुसून घ्या. त्याचे जे काही धागे वगैरे अटकले असतील ते काढून घ्या. आणि जशी डबी असेल किंवा मग त्याचं काही पॉलिथिन असेल त्यामध्ये छान असं व्यवस्थित ठेवून द्या. तुमचे जे काही तुम्ही पीस घेणार ना, 150 रुपयाचा जरी तुमचा नेकलेस असेल ना ते तुम्हाला 4-5 वर्ष आरामात जाईल. आणि दुसरी टिप मी अजून देईल की ज्वेलरी तयारी करताना सगळ्यात लास्टला वेअर करा. आधी पूर्ण कम्प्लीट तयारी करा. मेकअप करून घ्या. मेकअप करायच्या आधी ज्वेलरी अजिबात घालू नका. कॉम्पॅक्ट पावडर किंवा फाउंडेशन जे काही असेल ते त्यावर पडू शकतं आणि खराब होऊ शकतं. तर आणि परफ्यूम सुद्धा तुम्ही त्यावर मारू नका. आधी परफ्यूम वगैरे तुम्ही लावून घ्या, मारून घ्या, त्यानंतर तुम्ही ज्वेलरी वेअर करा. तुमची ज्वेलरी ना वर्षानुवर्ष टिकेल. 150 रुपयाचा नेकलेस देखील तुमचा खूप वर्षानुवर्ष टिकेल. आणि ह्याच गोष्टींना मी फॉलो करत असते म्हणून माझे अगदी 3-3 वर्षाचे सेट मी तुम्हाला आता दाखवलेले आहेत. आणि अजून ते ट्रेंडमध्ये आहे मुख्य म्हणजे, म्हणून जे जे काही ट्रेंडिंग होते ना ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आहेत. जे ट्रेंडमध्ये नाहीये ते नाही दाखवले. तर तुम्हाला असं काही थोडीफार आयडिया देखील मिळाली असेल माझ्या ह्या सगळ्या सेट्स पासून, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हो, माझा ना असंच काही म्हणजे मी साडीची आयडियाज देत असते, काही तुम्हाला हेअर एक्सेसरीची आयडिया देत असते. तर ह्या सगळ्या आयडियाज मी माझ्या वेगळ्या चॅनलवर देत असते. अनु ट्रेंड मराठी असं माझ्या चॅनलचं नाव आहे. तर तेही मॉनिटाईज झालेलं आहे आणि खूप सुंदर ते चॅनल सुरू आहे. तर तुम्ही त्यावर देखील व्हिजिट करू शकतात आणि तिथून देखील खूप साऱ्या आयडियाज तुम्ही घेऊ शकतात. खूप चांगल्या चांगल्या आयडिया तुमच्यासोबत मी फॅशन रिलेटेड आयडिया तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तिथं देखील तुम्ही व्हिजिट करू शकतात. ते व्हिडिओ देखील पाहू शकतात. खूप साऱ्या आयडिया मिळवू शकतात. तर चला, असा हा माझा पूर्ण मी जो सेटचा जो पसारा मी घेऊन बसले होते तो आता मी आवरायला घेते. आणि तुम्हाला कसे वाटले, यातले कुठले नेकलेस सेट आवडले आणि कुठले नाही आवडले ते देखील सांगा मला. आणि चला मग आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काही टिप्स मिळाली असेल तर ते मला नक्कीच कळवा. व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, हाईप सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.